रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे शहर जिल्हा सचिव आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता समितीचे कार्याध्यक्ष नितेश वाघमारे यांचा वाढदिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता समितीच्या कार्यालयात केक कापून साजरा करण्यात आला। यावेळी विविध पक्ष संघटना आणि क्षेत्रातील मान्यवरांच्याकडून नितेश वाघमारे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला। प्राध्यापक अभिजित आठवले आणि डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी आंबेडकर चळवळीतील सर्व पक्ष संघटनातील नेत्यांनी एकत्र काम करण्याचा संकल्प केला, तर लोकनेते कालकथित विवेकरावजी कांबळे आणि दलित पॅंथर योद्धा अशोक कांबळे यांची आठवण काढून नितेश वाघमारे गहिवरले। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे सांगली जिल्हा सरचिटणीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता समितीचे अध्यक्ष प्राध्यापक अभिजित आठवले सर यांनी नितेश वाघमारे यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या। भारतीय जनता पार्टीचे मागासवर्गीय सेल जिल्हाध्यक्ष नितेश कांबळे, भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अल्पसंख्याक अध्यक्ष फारुखभाई जमादार, समस्त आंबेडकरी समाजाचे नेते डॉक्टर महेश कुमार कांबळे, रिपाईचे महाराष्ट्र सचिव व नगरसेवक जगन्नाथ दादा ठोकळे, भाजपा नेते माजी नगरसेवक योगेंद्र थोरात, उद्योजक फिरोजभाई जमादार, नगरसेवक गणेश माळी, नगरसेवक दयानंद खोत, भाजपाचे नेते भाजप नेते बाबासाहेब अळतेकर, भाजपा नेते सुमित कांबळे, आरपीआयच्या मिरज शहर अध्यक्ष ऋतुजा कांबळे, अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष आकाश भोरे, शहर जिल्हा सरचिटणीस प्रभाकर नाईक, पुतळा दक्षता समितीचे सचिव महबूबभाई मुजावर, मिरज तालुका उपाध्यक्ष संग्राम कांबळे, बापू खंडकर, दीपक शिंदे आणि विविध पक्षातील प्रमुख मान्यवरांकडून शुभेच्छा देण्यात आल्या। आमचे नेते माननीय विवेकरावजी कांबळे साहेब त्यांना कोटी कोटी प्रणाम। वाईट कशाला वाटतंय, गेल्या वर्षी विवेक अप्पा नव्हते माझ्या वाढदिवसाला, यावर्षी अशोरानं वाढदिवसाला माझी खरी ओळख या दोन माणसांमुळे झाली, मी ती विसरणार पण नाही। भले आज माझ्यापासून ते लांब असतील, काय मतभेद आमचे विचारभेद झाले नाहीत, काय असेल ते दरवाजा झाला असेल ते आज नव्हते, आपण कुठेतरी बसून ते विषय मिटल ठेव। पण आज डॉक्टर साहेबांनी सांगितले खरंच आहे, आम्ही 2020 पासून आपण या RPM पक्षामध्ये मी शाखेच्या शाखा नंबर 17च्या माध्यमातून या RPM मध्ये प्रवेश केला। त्यावेळेला डॉक्टर साहेब मिरज अध्यक्ष होते, तेव्हापासून आमचे संबंध चांगले। नितेशजी वाघमारे यांचा वाढदिवस आहे की मी असेल, प्रभाकर असेल किंवा नितेशजी असेल, आम्ही आजपर्यंत निळा झेंडा काय सोडला नाही, कारण या निळ्या झेंड्यात काय टाकत आहे ना सगळ्यांनाच माहित आहे। त्यामुळं या नितेशजीच्या भोवतीच एक सांगताना मला एक अभिमान असा वाटतो की त्यांनी ना पक्ष सोडला, ना नेता सोडला, ना झेंडा सोडला, आणि खडतर पद्धतीने जीवन कसं जगावं हे फक्त नितेशच सांगावं, किंवा त्यांच्याकडे पाहिल्यानंतर असंच वाटतं की नितेशजी किती खडतर परिस्थितीमध्ये जीवन जगतोय, परंतु बिचाऱ्यानं कोणाला सांगितलेलं आहे की मी कशा पद्धतीने जीवन जगतो। जीवन तर जगलंच पाहिजे, म्हणून माझ्या घरच्या असणाऱ्या समस्या जर इतरांना सांगत सुटलो तर मी कमजोर होईल। म्हणून कसं का असेना या आंबेडकरी चळवळीची असणारी मजबूती किंवा शक्ती हीच आहे। मी माझ्या घरामध्ये उपाशी असेल, परंतु माझं दुःख आहे ना इतरांना कोणाला नाही सांगणार, ही खरी ताकद आहे या चळवळीची। माझ्या एका 2005 पासूनच्या रिपब्लिकन पक्षातल्या चळवळीतल्या सहकारी बंधूचा आज वाढदिवस आहे। मनापासून आनंद होतोय की मधल्या काळामध्ये थोडंसं आमच्यामध्ये काही लोकांनी गैरसमज केले होते, आमच्यात थोडंसं दुरावा नव्हता, पण लांब लांब राहत होतो। पण काही गोष्टींना योग्य वेळ यावी लागते, काही लोकांनी आपला स्वार्थ साधून ती बाजूला झाली, पण आंबेडकरी चळवळ त्यांनी अशी एका बाजूला सोडून दिली, पण ती चळवळ जपण्याचं, चळवळ टिकवण्याचं काम आदरणीय अभिजित आठवले सर असतील, आमचे प्रभाकर नाईक असतील, नितेशराव असतील, आणि सोबत
अशोकराव पण बरेच काळ होते, आता श्वेत पद्म पण तेच काम करतायत. पण ह्या सगळ्यांची सांगड कुठं तर आपल्याला एकत्र घालण्याची आता गरज आहे. हाच विषय काही दिवस 2-4 दिवसापूर्वी प्रभाकरनी सगळ्यांनी माझ्यासमोर मांडला की भले आपण कुठल्या पक्षात असू हे महत्वाचं नाही, पण आपल्या आंबेडकरी चळवळीमध्ये, आपल्या बौद्ध समाजामध्ये, महार समाजामध्ये जे गटतट झालेत, प्रत्येकानं प्रत्येकाची चूल सेपरेट मांडली, ती राजकारणासाठी असू द्या, त्याबद्दल दुमत नाही. पण जेव्हा समाजावर कुठला प्रसंग येतो किंवा आपल्याच्या कोणाचं सुख दुःख असतं, तेव्हा आपण आपली पाठ न फिरवता प्रत्येकाने एकमेकाच्या पाठीशी खंबीर उभारणं गरजेचं आहे. आणि ह्या गोष्टीतच कुठेतरी आपण आज अखेर कमी पडत होतो. आज एक उदाहरण देतो, बाकीच्या समाजांचं जर उदाहरण घेतलं तर प्रत्येक पक्षामध्ये त्यांचे पदाधिकारी आहेत सर, पण त्यांचे वैयक्तिक रिलेशन सगळ्यांशी कनेक्टिव्हिटी आहे. आपल्यातच एक असं आहे की आपल्यात असं म्हणजे काट्या कुऱ्हाडी तलवारी निघल्यासारखं, मी तुझ्या तोंडात बघत नाही, तू माझ्या बघायचं नाही, अशा पद्धतीची एक मानसिकता झाली होती. पण आता ती कुठेतरी आपल्याला थांबवावी लागेल. साधा विषय होता. प्रभाकरनी सरांनी, नितेश रावनी परवा मला सांगितलं की श्वेत पद्म आणि योगेंद्र थोरात यांच्यात जो वाद सुरू आहे, जी एकमेकावर टीका केली जाते, ती कुठेतरी थांबणं गरजेचं आहे. एका तिसऱ्या व्यक्तीसाठी श्वेतनं पण बोलणं योग्य नाही. योगेंद्र थोरात आणि कोणाचा वाद असेल तर त्यांच्या लेवलला त्यांनी बघावं, पण श्वेतनी एखाद्याची बाजू घेऊन थोरात यांच्यावर बोलणं हे काय मला पण पटलेलं नाही. पण आता आदरणीय विवेक कांबळे साहेबांचे वारस म्हणून त्यांच्याकडे समाज बघतो आणि त्या प्रगल्भतेनं, त्या परिपक्वतेनं श्वेतनी पण वागणं गरजेचं आहे. सगळ्यांना एकत्र घेऊन काम करणं गरजेचं आहे. कारण विवेक कांबळे साहेबांचा वारसा पुढे नेण्याचं काम त्यांच्याकडे जबाबदारी मोठी आहे. पण जर त्यांनी असं वक्तव्य भावनिक होऊन काहीतरी करायला लागले तर परत समाजामध्ये परत मेसेज चुकीचा जायला सुरुवात होईल आणि ते होणं गरजेचं नाही आत्ताच्या काळामध्ये. म्हणून सगळ्यांना एकत्र घेऊन एक 8 दिवसात आपण बसायचं आहे.